असं असतं ना लाईफमध्ये कधी कोणी हवा असतो आपल्याला. म्हणजे ब्लाइंडली यू कॅन लिव्ह युअर लाईफ विथआउट एनी वरीज. तसा विशाल माझ्यासाठी आहे. वेअर एनी डिसिजन, लेट इट बी इम्पॉर्टंट डिसिजन असो किंवा असा छोटा-मोठा पण असेल ना, आय ऑल्वेज टॉक टू हिम. लेट इट बी एनीथिंग, एनीथिंग. असं बोलू शकते की जे ब्लाइंडली लाईफ जगायची आहे तर कोणाच्या थ्रू कोणीतरी आहे गाईड करायला, सपोर्ट करायला, जे इम्पॉर्टंट आहे. तो त्याच्याकडून मला मिळतोय. मिळेल. यापुढे पण मिळेल. ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं, हम क्या करें. तस्वुर में कोई जचता नहीं. आय नेव्हर थॉट ऑफ इवन इथपर्यंत पोहोचेल किंवा आय विल थिंक ऑफ मॅरेज. बट द मोमेंट वी स्टार्टेड टॉकिंग, द मोमेंट ही स्टार्टेड केअरिंग फॉर मी, सो मला ती फील यायला लागली. ते आपण असं एकटे असतो तेव्हा कधीतरी ती लोनलीवाली फिलिंग येते. तर ती लोनलीवाली फिलिंग ना हळूहळू कमी होत गेली. तुम्ही कह दो अब ए जाने वफा, हम क्या करें. ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं, हम क्या करें. एक वेळ अशी आली की मी होप सोडून दिले होते की चल, बिकॉज इफ आय एक्सपेक्ट समथिंग मोर देन इट विल बी लाईक आय एम एक्सपेक्टिंग बहुत ज्यादा. हवा दे दो जो इसका. आणि स्पेशली ना whenever I used to meet him, more than him I used to look into his eyes and talk. म्हणजे अशा पण मोमेंट्स आहेत ज्याच्यामध्ये तो जर मला काही इम्पॉर्टंट पण बोलत असेल तर मला नाही काय वाटत बोलते ते समजत नाही तिला. आणि म्हणून मी कधी कधी लिटरली तिला असं ना काही इम्पॉर्टंट बोलत असेल ना, मी मुद्दामून ना तिच्याकडे बघायचोच नाही. आणि तिचं कंटिन्यू अरे दुसरीकडे काय बघतो, मी त्याशी काहीतरी बोलते आणि मी कंटिन्यू असा इथे तिथे बघतोय. पण मग ते तिचं असायचं आत्ताही केलो ना. के अब तन्हा सफर कटता नहीं, हम क्या करें. तुम ही कह दो अब ए जाने वफा, हम क्या करें. ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं.